नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्याला काही करून आता ऋषिकेश बरोबर एकदाचं लग्न करायचं आहे आणि जानकीची रणदिवेंच्या घरातून हकलपट्टी करायची आहे आणि तिच्या बरोबरीने आहे ती म्हणजे आजी। आजीला तर वाटतंय की डिवोर्स पेपरवरती जानकीने सही केली आहे तर आताच्या आता या घरातून निघून गेलीस तरी चालेल। जानकीने आत्तापर्यंत त्या घरासाठी खूप केलं, त्याचबरोबर इथे आजीसाठी सुद्धा खूप केलं, पण इथे आजीला मात्र जानकी अजिबात पसंतच नाही आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकीने घरातून बाहेर जावं अशी आजीची सुद्धा इच्छा आहे। त्यामुळे इथे ऐश्वर्या आणि आजी दोघीजणी एकत्र येऊन आता तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा तर प्रयत्न करतच आहेत, पण तिला आता घरातून कसं बाहेर काढता येईल याची सुद्धा वाट बघतायत। आणि एका बाजूला आता नानांना आपल्या प्लॅनमध्ये सगळ्यांनी मिळून सामील करून घेतलेलं आहे। संपूर्ण रणदिवे आता एकत्र आलेत। फक्त जी रणदिवे नाही आहे ती म्हणजे सुमित्राची आई, तीच आता फक्त ऐश्वर्याच्या बाजूने आहे। बाकी नाना, सुमित्रा आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब हे एकत्र आलेलं आहे ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी। सारंगने आता नानांना प्लॅनबद्दल सगळं काही सांगितलेलं असतं, त्यामुळे नानांना खात्री पटलेली असते की हे सगळेजण ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि मलासुद्धा त्यांची मदत केली पाहिजे असं इकडे आता नानांनी ठरवलेलं असतं। त्यामुळे त्यांनी लग्नाला परवानगी दिलेली असते, पण कुठेतरी इथे ऐश्वर्याला संशय आलेला असतो। ऐश्वर्या म्हणते, हे कसं काय घडलं? म्हणजे इथे येऊन नानांनी पूर्ण मेहंदी वगैरे इकडे तिकडे अस्ताव्यस्त केली, सगळं डेकोरेशन उधळून लावलं आणि आता इथे त्यांनी लग्नाला परवानगी दिली का? तर माझ्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे म्हणून? अरे देवा, मी प्रेग्नेंट आहे असं या सगळ्यांना वाटतंय, म्हणूनच त्यांनी मला लग्नासाठी परवानगी दिली। पण जेव्हा सगळ्यांना कळेल की माझ्या पोटामध्ये सारंगचं बाळच नाही आहे, तेव्हा हे सगळेजण कसे रिॲक्ट करतील? माझं सत्य, खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्य सगळ्यांना कळायच्या आधी मला ऋषिकेश बरोबर लग्न केलं पाहिजे असं आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्यासुद्धा विचारत असते की नक्कीच काहीतरी गडबड तर नाही आहे ना? लवकरात लवकर उद्या एकदा निर्विघ्नपणे माझं लग्न पार पडलं की मी जिंकले असं आता ऐश्वर्या म्हणत असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणत असते की उद्या लवकर सगळ्यांनी लग्नासाठी तयार व्हा। मी आता सगळ्यांचे कॉस्ट्यूम वगैरे आणून ठेवलेले आहेत। आता संगीत होणार आहे आणि उद्या लग्न, तेव्हा पटापट आता संगीतची सुद्धा तयारी करा आणि ऋषिकेश, मला तुमच्याबरोबर डान्स करायचा आहे असं सुद्धा ऐश्वर्याने ठरवलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीच्या मनामध्ये एक भीती असते। जानकी ऋषिकेशला म्हणते की इथे ऐश्वर्या आपल्याला म्हणाले जर हे लग्न झालं तर मी जानकीच्या आईचा पत्ता देईन म्हणून, पण ऋषिकेश, जर ऐश्वर्याने तुमच्याबरोबर लग्न करण्यासाठी ती खोटं बोलली असेल तर? लग्न झाल्यानंतर किंवा लग्न व्हायच्या आधी तिने जर माझ्या आईचा पत्ता मला दिलाच नाही तर मी काय करू ऋषिकेश? मी तुम्हाला गमवू नाही शकत। जर तिने तुमच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं तर मी काय करू? तेव्हा ऋषिकेशने तिला एक खात्री दिलेली असते की जर शेवटच्या क्षणापर्यंत तिने तुझ्या आईचा पत्ता आपल्याला नाहीच दिला तर मात्र हे लग्न नाही होणार। जानकी, तू काळजी करू नको। अगं, त्या ऐश्वर्याबरोबर लग्न करण्यापेक्षा मी मरण पसंत करेन असं इकडे आता ऋषिकेश जानकीला म्हणतो। तू अजिबात काळजी करू नको। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये जानकीची भीती खरी ठरलेली असते। म्हणजे ऐश्वर्याने जानकी ऋषिकेशला धोका दिलेला असतो। ऋषिकेश बरोबर लग्न करण्यासाठी ती खोटं बोललेली असते हे आता जानकीला समजतं। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि ऋषिकेश यांचा संसार मोडून ऐश्वर्या ऋषिकेश बरोबर लग्न करते ही गोष्ट लताला कळलेली असते आणि लताने संपूर्ण घराला आग लावलेली असते। आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी आणि आपली चूक सुधारण्यासाठी, ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी इथे आता लताने स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात टाकलेला असतो। आणि ऐन लग्नाच्या दिवशी इथे लता आता मंडपामध्ये पोचते आणि पोचल्यानंतर सगळ्यात आधी तर ती ऐश्वर्याचं थोबाड फोडून तिला लग्न मंडपातून बाहेर हकलून देते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपल्या मुलीचा संसार वाचवत त्याच मंडपामध्ये जानकी ऋषिकेशचं पुन्हा एकदा लग्न लावते आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणते। तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता लताने आपल्या मुलीचं लग्नसुद्धा बघितलेलं असतं आणि ऐश्वर्याच्या पापांचा पाढासुद्धा वाचलेला असतो।
तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता लता मायाला म्हणत असते, मी इथे जास्त दिवस नाही राहू शकत. माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे. त्या ऐश्वर्यापासून माझ्या मुलीला धोका आहे. ती ऐश्वर्या काहीही करू शकते माझ्या मुलीला जेलमध्ये टाकण्यासाठी. तेव्हा आपल्याला आता जास्त दिवस इथे राहून नाही जमणार. आपल्याला इथून बाहेर पडायला हवं. तेव्हा इथे माया म्हणत असते, अहो आपण किती बाहेर पडणार? तुम्ही बघताय ना आपण किती प्रयत्न करतोय, पण आपण इथून नाही बाहेर पडू शकत. आता काय या घराला आपण आग लावायची? तेव्हा आपण इथून बाहेर पडायचं. हे बघा, तुम्ही थोडे दिवस शांत बसा. काही ना काहीतरी आपण करू. कदाचित ते लोकच आपल्याला इथून बाहेर काढतील. थोडे दिवस फक्त शांत राहा, असं इथे माया म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताच्या मनामध्ये तोच विचार आलेला असतो की घराला जर आगच लावली ना तर बरं होईल. मग ही माणसं आम्हाला इथे कशी ठेवतायत ना तेच मी बघते. मग निदान घराला आग लावल्यानंतर तरी हे लोक आम्हाला इथून बाहेर काढतील आणि मग मला पळून जाता येईल, असं आता लताने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता लताचं प्लॅनिंग झालेलं असतं की तिला काय करायचं आहे. तर इथे ऐश्वर्या आणि ऋषिकेशचा संगीत सोहळा असतो आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ऐश्वर्याने इथे सारंगला फसवलं हे सगळं त्याने रिक्रिएट केलेलं असतं आपल्या डान्समधून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग त्या ठिकाणी आलेला असतो भूत बनून आणि तो ऐश्वर्याला असं काही घाबरवतो की इथे ऐश्वर्याला चक्कर येते. ऋषिकेश बरोबर तिला जो काही डान्स करायचा असतो तो डान्स आता जागीच राहिलेला असतो आणि इथे ऋषिकेश जानकी दोघेजणं सोबत डान्स करतात आणि ऐश्वर्याला आता रूममध्ये नेऊन ठेवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि ऋषिकेश यांनीच आता संगीतमध्ये सुद्धा एकत्र डान्स केलेला असतो. तर इथे मेहंदीसुद्धा ऋषिकेशने आपल्या नावाची इथे स्वतःच्या हाताने जानकीला पाडलेली असते. हळदसुद्धा तो स्वतःची उष्टी हळद स्वतः येऊन जानकीला लावतो आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता संगीत सोहळ्यामध्ये डान्ससुद्धा तोच आता जानकीबरोबर करतो. आणि म्हणूनच इथे ऐश्वर्या आता रूममध्ये जाऊन बेशुद्ध झालेली असते, शांतपणे जाऊन झोपते. कारण तिने सारंगला बघितलेलं असतं. तिला वाटतं की सारंगचं ते भूत आहे आणि हा सगळा प्लॅन ऋषिकेश जानकीचाच असतो ऐश्वर्याला घाबरवण्यासाठी आणि तो वर्क झालेला असतो. ऐश्वर्या घाबरलेली असते आणि मग ती बेशुद्धसुद्धा होते. तेव्हा प्रेक्षकांनो, संगीत सोहळा तर पार पडलेला असतो. ऐश्वर्याचं स्वप्न काही पूर्ण होत नाही. ती काही ऋषिकेश बरोबर डान्स करत नाही. त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी लग्न असतं. ऐश्वर्या म्हणत असते की मला सारंग दिसले होते. खरोखर सारंग होते की सारंगचं भूत? काहीही झालं ना ऐश्वर्या, तरीसुद्धा आज लवकरात लवकर ऋषिकेश बरोबर लग्न कर आणि मोकळी हो. नाहीतर हे रणदिवे आहेत ना, तुझ्या विरोधामध्ये काहीतरी षडयंत्र रचतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या पूर्ण तयारी करते. लग्नासाठी तयार झालेली असते आणि तेव्हा इथे लताच्या कानावरती काही शब्द पडतात. लताच्या कानावरती माया आणि मास्कमॅनचे शब्द पडतात. लता आता इथे त्यांचं बोलणं ऐकते. तेव्हा मास्कमॅन म्हणत असतो की माया, आता ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न आहे. एकदा का त्यांचं लग्न झालं की मग त्या जानकीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. जानकी ऋषिकेशने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात ह्या लतासाठी. लताचा पत्ता देणार आहे ऐश्वर्या, पण ऐश्वर्याने तर लताला मारायला सांगितलं होतं. पण मी त्या लताचा जीव वाचवून तिला इथे घेऊन आलो आहे. ऐश्वर्यालासुद्धा माहिती नाही आहे की लता जिवंत आहे ते. एकदा का ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न झालं की आपण लताला सोडून देऊ. कारण आपल्याला जे करायचं होतं ते तर आपण केलेलं आहे. जानकीचं आयुष्य उद्ध्वस्त केले. तिच्यावरती जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा तिच्या आयुष्यातून आपण काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे हवं होतं ते आता पूर्ण होईल. मग त्यानंतरला उद्या आपण ह्या लताला सोडून देऊ. कारण मग गेल्यानंतर आता ऐश्वर्या त्या ऋषिकेशची बायको झाली असेल, त्यांचं रीतसर लग्न झालं असेल आणि जानकी एकदा का ऐश्वर्याचं लग्न होऊन ती ऋषिकेश बरोबर रणदिवेंच्या घरी गेली की ती जानकीला घरातून हाकलून देईल. जानकी का एकदा रस्त्यावरती आली की आपला बदला पूर्ण झाला, असं तो मास्कमॅन मायाला म्हणत असतो. आणि ते बोलणं प्रेक्षकांनो इथे आता लताने ऐकलेलं असतं. तेव्हा लताच्या सगळं प्लॅनिंग लक्षात येतं की माया इथे फक्त त्या म्हातारीबरोबर राहण्यासाठी आहे, तिची काळजी घेण्यासाठी आहे. आणि मास्कमॅन आणि माया हे दोघेजण एका टीममध्ये आहेत आणि यांनीच हा सगळा प्लॅन केलेला आहे मला इथे अडकून ठेवण्यासाठी. कारण माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं म्हणून ऐश्वर्याला मदत करणारी हीच लोकं आहेत. तर इथे आता ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न हे सुद्धा ऋषिकेश जानकी माझ्यासाठीच करत असतील, मला पूर्णपणे खात्री आहे. पण मी त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी त्या ऐश्वर्याला जिंकू देणार नाही, असं आता लता ठरवते.
आणि ती आता ठरवते की घराला आग लागणारच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताने एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली असते. आजूबाजूला रॉकेल तर नसतं, पण प्लॅस्टिकची पिशवी घेते आणि तिला माचीसच्या काडीने आग लावते आणि ते प्लॅस्टिक ती सगळीकडे फिरवते. अशा गोष्टींवरती सोफा वगैरे सगळीकडे ती आता प्लॅस्टिक टाकते आणि त्याला पूर्णपणे आग लावते. घरामध्ये चारी बाजूला तिने आता आग लावलेली असते. तेव्हा इथे घरामध्ये आग लागल्यानंतर आता मायाच्या आणि लताच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि सगळीकडे आता सोफा, पडदे वगैरे हे मोठमोठ्याने जळायला सुरुवात करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फायर ब्रिगेडला बोलवण्यात येतं आणि ती गाडी आता आलेली असते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्या आगीची आता भीती वाटते आणि इथे आता फायर ब्रिगेडची गाडी आलेली असते आणि ते लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता मास्कमॅनला आणि मायाला लताला तिथून बाहेर काढावंच लागतं, कारण त्यांच्याबरोबर तीसुद्धा जळेल किंवा तिच्याबरोबर हे सुद्धा जळतील आणि म्हणूनच इथे आता लताला ते लोक बाहेर काढतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, माणसांची गर्दी झालेली असते, कारण घराला एवढी मोठी आग लागलेली असते. फायर ब्रिगेडवाले आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा इथे आता पोलीससुद्धा आलेले असतात की घराला आग कशी लागली. आणि त्यामुळे माया आणि इथे मास्कमॅन दोघेही आता फसलेले असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता लता तिथून संधी साधून पळून जाते. संधी साधून ती तिथून आता पळ काढते. त्या दोघांना तिथेच ठेवते आणि एक रिक्षा पकडून लवकरात लवकर आशीर्वाद बंगल्याचं नाव सांगते आणि तिथे ती आता जायला निघते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असते. तेव्हा जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, आता ऋषिकेश बरोबर तुझं लग्न आहे, आता तरी सांग ना माझी आई कुठे आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी, तुला मी मूर्ख वाटते का गं? वेडी वाटते मी तुला? म्हणजे आता मी तुझ्या आईचा पत्ता तुला सांगितला की तू लगेचच ऋषिकेशला हे लग्न मोडायला सांगशील. मग एकदा का हे लग्न मोडलं की मग काय, तुझी आईसुद्धा तुला मिळेल आणि माझं लग्नसुद्धा होणार नाही. हीच तुझी इच्छा आहे ना? पण काहीही झालं ना, जोपर्यंत माझं लग्न होत नाही, जोपर्यंत मी ऑफिशियली ऋषिकेशची बायको होत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या आईचा पत्ता तुला सांगणारच नाही आहे, असं इथे आता जानकीला ऐश्वर्या म्हणते. तेव्हा इथे जानकीला आधीपासूनच माहिती असतं की ऐश्वर्या तिला धोका देणार आहे. ऐश्वर्या तिला तिच्या आईचा पत्ता आधी सांगणारच नाही आहे, हे तिला आधीपासूनच माहिती असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकीला खूपच भीती वाटते. शेवटीला आता ज्याची भीती होती तेच झालं. इथे ऐश्वर्याने धोका दिला. ती म्हणालेली असते की लग्नाला परवानगी दिली की लताचा पत्ता सांगेन, पण आता ती म्हणालेली असते की लग्न झाल्याशिवाय मी लताचा पत्ता सांगणारच नाही आहे. त्यामुळे इथे आता नाईलाज होतो. ऋषिकेश आणि ऐश्वर्या मंडपामध्ये सुद्धा उभे राहतात. इथे आता मंडपामध्ये सगळे विधी सुरू होतात. ऐश्वर्या खुश असते की आता लग्न होणार, पण ऐश्वर्याला कुठे माहिती आहे की आता लग्न मंडपामध्ये इथे आता सारंग आणि इथे लता दोघेही हजर होणार आहेत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रिक्षामधून आता लता आशीर्वाद बंगल्याच्या तिथे पोचलेली असते आणि धावत पडत ती आता घरामध्ये येते आणि म्हणते, थांबवा हे सगळं, थांबवा, आता ह्या मंगलाष्टक आत्ताच्या आता इथे थांबवा. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, लताला जिवंत बघून आणि ऐन लग्नाच्या दिवशी ती योग्य वेळेवरती मंडपामध्ये आलेली असते. त्यामुळे सगळ्या गोष्टी आता सोप्या झालेल्या असतात. तेव्हा जानकी जाते, आपल्या आईला मिठी मारते. इन्स्पेक्टर पवारसुद्धा तिथे आलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश इकडे हो. आणि काय गं ऐश्वर्या, लाज नाही वाटत माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करून तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करताना? आणि लता जाते आणि सगळ्यात आधी तर ऐश्वर्याचं थोबाड फोडते. आणि त्यानंतरला इथे ऋषिकेश गळ्यामध्ये घातलेला हार फेकून देतो, आपल्या डोक्याला असलेला फेटा फेकून देतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, अगं तुझ्याजवळ लग्न करण्यापेक्षा आहे ना, मी मरणं पसंत करेन, कळलं तुला? तुझ्यासारख्या बाईबरोबर लग्न काय, अगं स्वप्नातसुद्धा मी तुझ्यासारख्या बाईचा विचार करणार नाही, असं इथे ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो. त्यानंतर इथे आता लता ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान रणदीव यांच्या समोर सांगते, कशा पद्धतीने तिने पार्वती बनून तिला आणलं आणि इथे जानकीचा आणि सुमित्राचा संसार उद्ध्वस्त केला, इथपर्यंत की तिला किडनॅप करण्यापर्यंत आणि तिच्या खोट्या खुनाचा आरोप जानकीवरती टाकण्यापर्यंत सगळ्या गुन्ह्यांची कबुली इथे आता पार्वतीने दिलेली असते, म्हणजे लताने दिलेली असते. लताने संपूर्ण ऐश्वर्याचं कारस्थान इथे सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं, अगदी पोलिसांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लताने ते लग्न मोडलेलं असतं आणि त्याच मंडपामध्ये ती म्हणते की आता इथेच माझ्या जानकी आणि ऋषिकेशचं पुन्हा एकदा लग्न लागणार. आणि पुन्हा इथे मंडपामध्ये आता लग्न लागलेलं असतं. जानकी ऋषिकेशचं लग्न होतं आणि ऐश्वर्याला आता साईडलाईन केलेलं असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्याचं कारस्थान
सगळ्यांच्या समोर येतं आणि मग जे काही आता लता बोलते ते सगळं खोटं आहे खोटं आहे असं ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा तिथे सारंगची एंट्री होते आणि सारंग म्हणतो की लता आईनी जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे, कारण मी आय विटनेस आहे. मी या सगळ्या गोष्टींमध्ये सामील होतो ऐश्वर्याच्या. ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. ऐश्वर्याने हे सगळी कारस्थानं केली आहेत. तिने इथे कुणाच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. नानांना, लताबाईंना, माझ्या आईला वेडं करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी ऐश्वर्याने केलेल्या आहेत. ते सगळंसुद्धा माहिती असून की लता आई ह्या जानकी वहिनीच्या आई आहेत, तरीसुद्धा तिने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितले, कानाने ऐकले, कारण मी स्वतः आय विटनेस आहे, असं सारंग आता पोलिसांना सांगतो. सगळं कारस्थान आता उघडं पडल्यानंतर इथे ऐश्वर्याला आता पोलीस अरेस्ट करून घेऊन जातात. तिला आता इथे अरेस्ट होते आणि त्याच मंडपामध्ये जानकी ऋषिकेशचं पुन्हा एकदा नव्याने लग्न झालेलं असतं आणि ते दोघेजण आता पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. अशा रीतीने सगळे रणदिवे एकत्र येऊन ऐश्वर्याला धडा शिकवतात आणि तिचं संपूर्ण कारस्थान इथे सगळ्यांच्या समोर उघडं करतात. ऐश्वर्याला पूर्णपणे एक्सपोज करतात. अशा रीतीने इथे लता आता स्वतःचा जीव वाचवत जानकीचा संसार वाचवायला त्या गुंड माणसांना चकवा देत आता योग्य वेळेवरती लग्न मंडपात येऊन आपल्या मुलीचा संसार वाचवते आणि त्या ऐश्वर्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज करते, तिचा पर्दाफाश करते आणि ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून देते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण रणदिवे हे आता संपूर्ण जानकीचं गोकुळ एकत्र आलेलं असतं. ते जिंकलेले असतात आणि ऐश्वर्या हारलेली असते. ऐश्वर्याला शेवटीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेलीच असते. सगळ्या रणदिवेने एकत्र येऊन ऐश्वर्याला चांगला धडा शिकवलेला असतो आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुलसुद्धा झालेले असतात.